जे बॉल बॉय आहेत पप्पाबाईची माणसं जरा बॉल वरती लक्ष ठेवा आता. चला सर चालू करा मॅच. सामन्याला होईल सुरुवात. 3 ओव्हरची मॅच. चला मॅचला होईल सुरुवात. ठीक 12 मिनिटांच्या आतमध्ये इनिंग संपली पाहिजे. पहिला बॉल जुगल बॉलिंग मार्क वरती तयार. पहिलाच बॉल फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा +1. टोटल 2 ने सुरुवात झाली आहे. आज आमच्या समवेत उमंग भोईर आहे. समालोचन क्षेत्रामधून आज त्यांची टीम आज या स्पर्धेमध्ये खेळते त्यामुळे त्यांच्या टीम सोबत तेही आले. अमित म्हात्रे ॲज अन ऑफिशियल. समच्या बाहेर जाणारा बॉल. आणखीन एक खराब लाईनची ही बॉलिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. जुगलला थोडंसं स्ट्रगल करावा लागणार आहे या मॅच मध्ये. ओ क्लीन बोल्ड. मिडल स्टंप डिस्ट्रॉयड बाय मिस्टर जुगल. जबरदस्त बॉलिंग अटॅक. परफेक्ट डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स. जबरदस्त जबरदस्त हिटिंग. 2 वाईड बॉल. त्यानंतर मात्र या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला राहिला होता तो रोहित शेट्टे झाला. मात्र बाद क्लीन बोल्ड. नवीन बॅटर परेश. ऑफ स्टंपचा हाही बॉल बाहेर चाललाय. इथे जास्त बाहेर आहे त्यामुळे नो मिळणार आहे. नो बॉलचा इशारा आला पंचांकडून आणि इथे एक्स्ट्रा धाव देखील मिळाली. टीमची टोटल या 1च्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 4 वर. पहिला बॉल व्हाईट +1. दुसरा व्हाईट. तिसरा विकेट. चौथा नो बॉल. ओ इथे मात्र पहा स्विंगिंग इन द मिस. आणि हेच अपेक्षित आहे सध्या तरी गोलंदाजाला. गुडलेन स्पॉट वरती बॉल अगदी ओल्या भागावरून टर्न करावे. फुलटॉस. इथे कॅश फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. सिंगल 1 धाव आली आणि 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 5 वर. बॉल झाले आतापर्यंत या ओव्हर मधले 3 बॉल आतापर्यंत झाले. चौथा बॉल जुगल याच्या ओव्हर मधील तो घेऊन येईल. समोर असणारे विशाल डावखुरे आताचा फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये घमासान फलंदाजी विशालची देखील राहिली होती. हे पहा लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर ठरवला जाते. हा व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टोटल झाली आहे 7. 3 ओव्हरची मॅच आपण खेळतात आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये साधारणतः 30-35 धावा जर आल्या तर मात्र या अंतिमच्या क्षणाला थोडीशी फाईट कडवी पाहायला मिळणार आहे आपल्याला. ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा कॉल दिला गेला. 2 धावा इथे मात्र मिळतील का ही अपेक्षा होती आणि इथे मात्र पाहू शकताय 2 धावा डायरेक्ट थ्रो. धावायला
हवा होता, खरं तर धावणं गरजेचं होतं, परंतु थांबला. आणि असं म्हटलं जातं ना, जो थांबला तो संपला, आणि हेच घडलं नेमकं. अपेक्षा होती खरं तर 2 धावा पूर्ण व्हाव्या, परंतु परेशला धाव घेण्यासाठी मात्र भरपूर अडचणींचा सामना करावा लागला, आणि त्यामुळेच की काय ती स्वतःची विकेट गमावली. सॅक्रिफायसर विकेट म्हणूया आपण. बारक्या यावेळेस मात्र आपण पाहू शकता ऑन साइडला खेळलेत. बॉल जाईल डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी, आणि एका धावेच्या मदतीने टोटल आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला 9 धावा. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक. जुगल गोलंदाजी मार्क वरती असताना समोर असताना बारक्या. बारक्या शेळके, बारक्या शेळके ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पाहू शकता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा वाली ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करताना जे बापदेव पाली टीमच्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या म्हणजे 10 डबल डिजिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरासरी या ठिकाणी मात्र 10ची आहे. चला जरा फास्ट खेळा प्लीज. अजूनही या खेळायचे आहे. तयार हो. यावेळेस मात्र बाईकच्या कव्हरच्या दिशेने चपराक लगावलेली, परंतु अगदी सेफली फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 11. टोटल 3 ओव्हरची मॅच आपण खेळतो, आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 30-35 धावा फायटिंग स्कोर आहे या मैदानावरती. दिवसापासून आपण पाहतो की या मैदानावरती धावा फार होत नाही. देखील बॉल ऑप्शनच्या जास्तच बाहेर निघालाय, त्यामुळे वाईट ठरवला जाणार आहे. एक्स्ट्रा धावेची मात्र मिळते, आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची टोटल 12 धावांवर पोहोचले. बॉल ऑन द बोर्ड. बालेश गोलंदाजी मार्कवरती असताना राऊंड द विकेट. सरपंच बॉल होता साईडला खेळण्याचा प्रयत्न, विकेटकडे बॉल जाईल. शॉट मधून बॉल मागे चालला, तोपर्यंत एकच धाव सहजतेने पूर्ण केली जाते. कारण दोन्ही बॅटर्स जे आहेत ते जास्त रिस्क घेऊ इच्छित नाहीयेत. मैदानावरती जास्त काळ ते व्यतीत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, आणि असं जर झालं तर निश्चितपणे त्या टार्गेटला जास्त उंचीवरती नेता येईल. लगेच मात्र पहा पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल एक स्टिक सोडून चालला, आणि हा वाईड आहे. वाईड बॉलचा इशारा आला पंचशैलेश चव्हाण सरांकडून. चला प्लीज, नाही रिव्ह्यू नाही प्लीज. चला प्लीज पंचांशी वाद करू नका. आपण बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव इथे मात्र मिळाली. टोटल झाली 14. चला प्लीज पंचांशी वाद करू नका प्लीज, विनंती आहे. जुगल थोडीशी सहकार्य करा. ऑलमोस्ट तयार आहे. राऊंड द विकेट. समोर असणार आहे बारके शेळके. पुढून खेळण्याचा प्रयत्न स्पर्धेकडे बॉल चालला. वेगाने बॉल बाउंड्री लाईन जवळ येतो. फिल्डर बॉल जवळ आला, आणि फक्त एकच रोशन पाटील या बॉल मागे होता आपल्याला पाहायला मिळाला. ऑलवेज बेस्ट फिल्डर राहिलाय तो.
स्पर्लिकची भूमिका अगदी नेटाने निभावताना तो पाहायला मिळतो. बॉलर या ठिकाणी मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवतोय. फुलटॉस बॉल परंतु ऑन साइड फिल्डर धाव मिळणार आहे फक्त आणि फक्त एक. बॉल आहे षटकाराने मात्र धावसंख्येला प्रचंड आणि प्रचंड उंची मिळाली. 6 धावा मिळाल्याने 25 या आकड्यावरती 17 नंतर 6 23 धावा झाल्या. रनअप 17 धावा आल्या. टोटल 323 पाहायला मिळते. चला नवीन बॉलने सुरुवात करा. पुन्हा तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रिन्स भगत ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल हा वाईड स्क्वेअर मारा. 24 आतापर्यंत झाले. हाही बॉल वेगवान बॉल होता. कुठल्याही स्पॉटवरून जास्त उसळी घेत बॅटला एज लागली आणि त्यानंतर मात्र विकेट कीपर जुगलच्या हातामध्ये बॉल. विकेट मिळाली. सफलता बारक्या शेळकेला मात्र परतावा लागली माघारी. धक्का नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल.
इनिंग्स बॉलिंग मार्कवरती यावेळेस मिस टायमिंग लिडिंग एज आहे. फिल्डर स्वतः बॉल खाली येताना आपल्याला पाहायला मिळाली, विकेट मिळाली. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट सध्या मिळवल्या जात आहेत बेनकर टीमला. आता मात्र थोडासा दिलासा मिळाला या 2 विकेट्स नंतर. विशाल मात्र स्ट्राईक साठी धडपडतो मैदानावरती, कारण त्याला देखील माहित आहे की स्वतःच स्ट्राईक वरती उभं राहणं किती महत्वाचं आहे. चला नवीन बॅटर लगेच तयार ठेवा. बॅट्समन म्हणून चालू आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय अगदी चिघळ्याच्या समोरून जाणारा बॉल होता. आतापर्यंत 4 बॉल झाले, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. हाफ टाकर बॉल साईडला हुक केला, परंतु एकच धाव, सिंगल आली, फक्त एकच धाव आली. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी धडपड, रन आउट झाला. विकेट मिळाली. टोटल 31 आणि 32 धावांचं टार्गेट आहे. 3 ओव्हरमध्ये 32 धावा म्हणजे टीम खेळला. अशा रीतीने धावा चेस केली जातील आपल्याला पाहायचं.
वेळ घेऊ नका, कारण अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळायच्या आहेत. बॉलर तयार आहे सलामीचा परेश कल्पेश. बॉलिंग मार्कवरती कल्पेश तयार आणि सलामीची आली जोडी भुवनेश आणि जुगल. सलामीची जोडी बेडकर टीमची आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 32 धावांचं लक्ष, 32 टार्गेट या मॅच मध्ये. चला पाली टीम प्लीज थोडस फास्ट घ्या. पहिला बॉल कल्पेशचा. रोहित भरपूर वेळ घेतला, तो भरपूर वेळ झाला, कारण अजून 3 मॅचेस आम्हाला पूर्ण करायच्या आहेत नियोजित वेळेमध्ये. साईडला गुड शॉट, परंतु बॉल चाललाय त्या ठिकाणी एक रन पूर्ण केली आहे. जोपर्यंत व्यक्तीला स्पर्श होत नाही तोपर्यंत जे धावू शकतं ही मुभा आहे तुम्हाला. बॉल जोपर्यंत व्यक्तीला स्पर्श करत नाही मागे तोपर्यंत धावत राहा, याच सूचना आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जुगल स्ट्राईकवरती येते. डिफेन्सिव्ह पद्धतीने बॉलला ढकलून दिले, 1 रन पूर्ण केले. दुसरीसाठी प्रयत्न होईल का? प्रत्येक बॉल मागे धावत आला, परंतु लेफ्ट हँडेड बॅटर आहे भुवनेश. स्ट्राईक वरती समोर असणाऱ्या गोलंदाजी मार्कवरती कल्पेश जबाबदार पाली टीमकडून. फुलटॉस बॉल आणि इथे मात्र पाहू शकता बीमरचा इशारा आला पंचांकडून. नो बॉल. पहा जास्त दुखापत झाली आहे का? कारण रिस्क कोणतीही घेऊ शकत नाही. बॉल आहे जुगलसाठी संधी. कल्पेश ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता, बॉल मागे चाललाय मात्र एक पॅकेट मध्ये. टीमची टोटल आतापर्यंत 5 झाली स्कोर कार्ड वरती. 32 धावांचं टार्गेट अजूनही 27 हवा होत्या ओव्हर मधील विचार केला तर बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक. 15 बॉल मध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. 15 मध्ये 27. त्यावेळेस पहा समोरच्या दिशेने लॉंग कडे हिट करतो बॉल. वरती जमिनीला समांतर होऊन बॉल चाललाय. फिल्डरकडे लॉंग आउट मध्ये एक सिंगल आली. सिंगलच्या पद्धतीने टोटल मात्र पुढे जाताना पाहायला 6 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. अगदी सावध पवित्रा सध्या बेंकल टीमचा आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. थोडस फास्ट खेळण्याची अजूनही आम्ही विनंती करतो. गेम थोडा स्लो झाला. दुपारपासून फार छान सामने पूर्ण झाले. उचलून खेळण्याचा प्रयत्न जुगल त्या ठिकाणी मात्र मिस करतो.
बॉल अँड बॅटचा संपर्क होत नाहीये. कनेक्शन फार महत्वाचं आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण खेळतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर टायमिंग प्रॉपर झालं एखाद्या बॅट्समनच्या बॉल सोबत तर मात्र निश्चितपणे जर रिझल्ट खूप युनिक लागेल यात शंका नसते. हा शॉट पिच ऑन साइडला पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बॉल सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी हा होता षटकार. तोही नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न खरं तर केला गेला. टीम बेनखेडा चला पाली टीम सगळे जवळ येऊ नका. लगेच बॉलर तुमचे तयार ठेवा. लगेच बॉलर त्याला आणा आणि मॅच चालू करा. आता ही टीम मिटिंग यायची वेळ नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर परेश यावेळेस आला. परेशच्या एके बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणार आहे भवनेश व ऑप्शनच्या जास्त बाहेर निघालेला हा बॉल आहे आणि इथे मिळणार आहे वाईट. बोनस येतो इथे मात्र मिळते. टीमची टोटल वाढते 13. आता 19 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बनवायचे आहेत मॅच मध्ये. प्रत्येक ओव्हर मागे 10ची सरासरी आता थोडी हटून 9.50 ची सरासरी झाली. बॅट खालचा बॉल होता. रीड करता आला नाही या बॉलला. ओळख पटली नाही त्यामुळेच ती हा बॉल डॉट येतो. 11 मध्ये 19 बनवायचे आहे. मॅच पहा कशी टर्न होते. कधी बाजी बेनखेडच्या बाजूने तर कधी बाजी पालीच्या बाजूने. दोघांसाठी समसमान संध्या उपलब्ध होतात. हाही बॉल त्याच पद्धतीचा त्याच लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग केली जाते. परंतु बॉलला ओळखणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण बॉलची लाईन आणि लेंथ ओळखत नाही तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं किंवा त्याचं काहीतरी डिसिजन घेणं कठीण आहे. सलगचे 2 डॉट बॉल वाईट नंतर आले. ओ ग्रेट शॉट. फिल्डर फक्त प्रेक्षक बनेल आणि कडक फटका होता यार. सुपर. मागचे 2 डॉट बॉल याच फटक्यासाठी राखीव होते असं वाटू लागले. कारण 2 डॉट बॉल नंतर जो आलेला षटकार आहे तो मात्र एक वेगळीच ऊर्जा प्राप्त करून देते. ते म्हणजे बेनखेड टीमला जबरदस्त बॅटिंग अटॅक. भवनेश वाट पाहत होता या बॉलची आणि तडाखेबंद हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल झाली 19. 13 पाहिजे 9 मध्ये. हाफ टाकर ऑन साईडला मिड विकेटकडे 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी पलटावं लागेल आणि 2 धावा मिळतील देखील. थोडस चैतन्य निर्माण झाले मी म्हणेन बेनखेड टीमच्या खेळाडूंमध्ये. षटकारामुळे त्या मॅचला कलाटणी मिळते. आता येणारं समीकरण बदलले. 11 पाहिजे. 8 मध्ये 11. 8 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि ते पहा कॉट बिहाइंड द स्टंप. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतो बीसीसी बेनखेड टीमला. ओम साई बेनखेड. तनिष बॅटर तनिष येतो मैदानामध्ये. जबाबदारी थोडीशी उचलावी लागेल. खरं तर तनिषला जुगलच्या सोबतीने 7 मध्ये 11 पाहिजे. मॅच आता थोडी जवळ आली. एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार डबल किंवा ट्रिपल रन या मॅच मध्ये पुन्हा घेऊन येतील बेनखेड टीम. लाऊनसाई बेनखेड टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतील. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा लिहिल्या काय लिहिले हे मात्र पाहणं गरजेचं असेल. आणि इथे पहा तनिषचा आले अटॅक आणि अटॅक
धावांची गरज आहे. बॉल आला असेल तर ठीक आहे. 6 मध्ये 5 धावांची गरज. दॅट शुड बी कंपल्सरी ऑन चेसिंग. तर ऑलरेडी पेनकोलीवाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेतच. यातून जिंकणारा संघ पेनकोलीवाडा टीम सोबत खेळेल. आजच्या दिवसातील खर तर गटातील शेवटची मॅच. उचलून खेळायचा होता बॉल मागे चालला. बॅटची एज घेऊन एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने टीमचे टोटल झाले 28. 28. 4 पाहिजे. अजूनही 5 बॉलमध्ये 4. मॅच कोणत्याही क्षणी कुठे टर्न होऊ शकते. फक्त वाट पाहावी लागेल चांगल्या गोलंदाजीची. अजूनही बापेपाली टीम अपेक्षा करते की चांगली गोलंदाजी व्हावी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी व्हावी. यस, समय सूचकता. दिस इज क्रिकेट. इथे मात्र बॉल थांबला. आय गेस 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा कॉल आणि 3 मिळाल्यात. द स्कोर इज लेवल नाव. स्कोर लेवल झालेला आहे. 3 धावा धावून पूर्ण. असं वाटलं होतं चौकार गेला, परंतु बॉल आतमध्ये थांबला. इथून मात्र राहील तो म्हणजे 4 मध्ये 1. 4 बॉलमध्ये 1 रन बनवायचे आहे. कंपल्सरी रन चेसिंग आहे. या गोष्टीची नोंद घ्या. चला ते घेऊ नका आपण. राहुल तयार. इथे पहा टॅप केल्या बॉलला गॅपमध्ये आणि इथे सामना जिंकला. बेनकल टीम ओम साई बेनकल won the match. आता टॉस खेळा लवकर. बेनकल टीम कॅप्टन. आणि सामन्याचा सामना करू मिस्टर जुगल मॅन ऑफ द मॅच. जुगल या.